नमस्कार मंडळी. सध्या बाजारामध्ये खूप मोठ्या मोठ्या काकड्या विकायला येतात, तर त्याला तवस म्हणतात. तर यापासून वडे बनवतात, पुरी बनवतात, वेगवेगळे पदार्थ या काकड्यांपासून बनवले जातात. तर बघा, सध्या बाजारामध्ये खूप मोठे मोठे आणि भरपूर प्रमाणामध्ये ह्या मोठ्या काकड्या तवस विकायला आलेले आहेत. तर आता आपण एक बऱ्यापैकी मोठी काकडी विकत घेणार आहोत, म्हणजेच तवस विकत घेणार आहोत. तर बघा, काही काही काकड्या आपल्याला उरलेल्या दिसत आहेत, म्हणजे ते पिकलेल्या आहेत. तर खायला खूप मस्त रवेदार ह्या काकड्या लागतात. तर आता आपण एक मोठी काकडी विकत घेतलेली आहे. तर बघा, अशा प्रकारची वरून आपल्याला पिकलेली दिसत असली तरीसुद्धा ही कच्ची आहे, आतून खूप कडक आहे. तर अर्ध्या भागाची आपण कोशिंबीर बनवलेली आहे आणि अर्ध्या भागाच्या आज पुऱ्या बनवत आहोत, म्हणजेच घारगे बनवत आहोत. तर ते कसे बनवायचे आहेत, त्यासाठी काय साहित्य पाहिजे हे आपण सर्व या व्हिडिओत बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण यातील जे बिया आहेत त्या काढून घेऊया. तवसाची कोशिंबीर कशी बनवायची तोही व्हिडिओ मी काही दिवसापूर्वी अपलोड केलेला आहे, तर तोही व्हिडिओ तुम्ही या चॅनलवरती बघू शकता. मधोमध या काकडीचे 2 तुकडे केलेले आहेत. तर आता आपण जे 2 तुकडे त्याच्यापैकी एक तुकडा घेऊन त्याचे आणखी 2 तुकडे केलेले आहेत, म्हणजे टोटल आपण 4 तुकडे करीत आहोत. त्यानंतर किसणी घेऊन त्यावरती ही काकडी किसायची आहे. तर बघा, जर काकडी पिकलेली असती तर ती किसल्या गेली नसती, म्हणजे काकडी आतून एकदम कडक आहे. तर ती आता आपण किसून घेणार आहोत. अशा प्रकारच्या ह्या काकड्या मुंबई साईडला, मुंबईच्या आजूबाजूला भरपूर प्रमाणामध्ये विकायला असतात. आणि ही रेसिपी सहसा कोकणामध्ये आवर्जून बनवली जाते, म्हणजे कोकणातली ही प्रसिद्ध डिश आहे. परंतु आता सर्वीकडेच अशा काकड्या विकायला असतात आणि यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच रेसिप्या आपल्या भागात जरी बनवल्या नसल्या, त्याची माहिती नसली तरी इतर भागात त्या रेसिप्या बनवल्या जातात. तर त्याची माहिती आपण यूट्यूबवरून किंवा फेसबुकवरून माहिती करून अशा प्रकारच्या रेसिपी बनवू शकतो आणि खाऊ शकतो. तर आता आपण काकडीचा किस पूर्ण करून घेतलेला आहे आणि आता त्यातील पाणीसुद्धा काढून घेतलेलं आहे. आणि हा किस आपण वाटीने मोजून घेतलेला आहे. अर्धी वाटी आपला किस भरलेला आहे आणि 2 वाट्या पाणी निघालेलं आहे. तर हे प्रमाण लक्षात ठेवलं म्हणजे आपल्या ज्या पुऱ्या आहेत, घारगे आहेत, ते एकदम परफेक्ट होतात. जास्त गोडही होत नाही किंवा जास्त फिकेसुद्धा होत नाही. तर अर्धी ते पाऊण वाटी काकडीचा किस आहे, 2 वाट्या पाणी आहे. त्यासाठी आता आपण अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी गूळ घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये गॅस पेटवून आता कढई ठेवलेली आहे, पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये किससुद्धा टाकणार आहात. आपण म्हणाल का रस आणि काकडीचा किस तर आपण एकत्रच केलेला आहे, मग वेगवेगळा का केला? तर आपलं प्रमाण परफेक्ट होण्यासाठी किस किती आहे आणि पाणी किती आहे ते मोजून घेणं आवश्यक आहे. तर आता आपण चवीनुसार यामध्ये मीठ टाकलेलं आहे, जास्त टाकायचं नाही. पाव चमचा, 1 चमचा किंवा 2 चमचे साजूक तूप टाकायचं आहे. तुम्ही यामध्ये सफेद तीळ टाकू शकता, खसखस टाकू शकता किंवा काळे तीळही टाकू शकता. 2 ते 3 मिनिटाने काकडीला मस्त उकळी आलेली आहे. त्यानंतर यामध्ये गूळ टाकायचा. तुम्हाला गोड कितपत पाहिजे त्यानुसार तुम्ही गोड कमी जास्त करू शकता, म्हणजेच गूळ अर्धी वाटी, पाऊण वाटी किंवा थोडासा जास्तही घेऊ शकता. आता व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे. याच्यावरती झाकण ठेवा आणि 5-1 मिनिट हे मिश्रण शिजवून घ्या. झाकण काढून परत आता एक वेळ मी मिक्स करून घेत आहे. काकडी मस्त शिजत आलेली आहे. त्यानंतर गॅस बंद करा. आता आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा ओवा आणि 4 विलायची घेतलेली आहे. तर मिश्रण थोडंफार थंड झालेलं आहे. आता यामध्ये आपण गरम असतानाच तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठसुद्धा टाकून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्या. गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, हळद, ओवा
हे सर्व मिश्रण टाकून याचा आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आवश्यकता वाटल्यास जर आपल्याला हे मिश्रण पातळ वाटलं तर आपण यामध्ये आणखी थोडंफार तांदूळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ टाकून ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी पीठ मळून घेतो त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही। आता आपण कढईमधून परातीमध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे आणि पीठ बऱ्यापैकी थंड सुद्धा झालेलं आहे। तर थोडंसं मला पातळ वाटत आहे, त्यामुळे मी पाव वाटी आणखी यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि आता याचा मस्त उंडा तयार करून घेत आहे। तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही 10-1 मिनिट हे पीठ मस्त मुरून घ्या। 10 मिनिट झालेले आहे। थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे, म्हणजे हाताला तेल लावायचं आहे। छोटे छोटे गोळे करायचे आहे, म्हणजे आपण पुरी बनवतो त्यापेक्षा थोडेसे मोठे गोळे करा आणि एखादे प्लास्टिकचं शीट घेऊन त्याला तेलाचा हात लावा आणि त्यावरती हातानेच ह्या जाडसर पुऱ्या थापून घ्या। ज्याप्रमाणे आपण वडे बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या घाऱ्या म्हणा किंवा पुऱ्या म्हणा थापून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही याला मध्ये होल पाडू शकता किंवा अशाही गोल बनवून घेऊ शकता। लक्षात ठेवायचं जास्त पातळ पुरी बनवायची नाही। अशा पद्धतीने तुम्ही ह्या पुऱ्या बनवून घेऊ शकता। दुसरी पद्धत म्हणजे पुरी थोडीशी जाड ठेवायची आहे वड्याप्रमाणे आणि त्याला मधोमध होल पाडायचा आहे। अशा प्रकारच्या आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर गॅस पेटवून कढई ठेवायची आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल तापलं म्हणजे त्यामध्ये एक एक पुरी टाकून पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। दोन्ही साईडला मस्त खरपूस भाजल्या जातील अशा ह्या पुऱ्या भाजून घ्यायच्या आहेत, म्हणजेच तळून घ्यायच्या आहेत। खायला मस्त चविष्ट गोड ह्या पुऱ्या लागतात। तर तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबतही ह्या पुऱ्या खाऊ शकता, दह्यासोबतही पुऱ्या खाऊ शकता किंवा दह्याच्या कढीसोबतही पुऱ्या खाऊ शकता। खायला अप्रतिम चवीच्या ह्या पुऱ्या म्हणजेच घारगे तयार होतात। तर आता बाजारामध्ये अशा प्रकारच्या भरपूर काकड्या विकायला येतात, तर तुम्ही अशा प्रकारच्या काकड्या आणून त्याची कोशिंबीरही करू शकता आणि अशा प्रकारचे घारगे म्हणजेच वडेही बनवू शकता। रेसिपी आवडली तर नक्की करून बघा, खाऊन बघा। अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक व्हिडिओसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी यापुढे अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि लगेच कळेल। तर बघा अशा प्रकारच्या पुऱ्या तयार झालेल्या आहे, मस्त खमंग आहे, कुरकुरीत आहे आणि नरमसुद्धा आहेत। तर आता मी उरलेल्या काही काकडीची कोशिंबीर बनवली आहे, तर त्यामध्ये बीट, कांदा, कोबी आणि दही टाकून मस्त कोशिंबीर तयार केली आहे। दह्याची कढी आहे आणि शेंगदाण्याची चटणी, अशा प्रकारचा हा जेवणाचा बेत आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद मंडळी।